नमस्कार मित्रांनो, जागर महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण सध्या पळदूर रोडवरील मानवत शहरातील जो पळदूर रोड आहे त्या पळदूर रोडवरील चेवले हॉस्पिटल समोर उभे आहोत आणि या ठिकाणावर आपण पाहत आहोत की पळदूर रोडवरील जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय अशा पद्धतीने नादुरुस्त झाल्यासारखा दिसत आहे. त्याचे नेमके कारण काय हे सुद्धा कळत नाही. त्या रस्त्यावर अतिशय जास्त प्रमाणात चिखल सजलेला आहे. याच रस्त्यावर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची वाहतूक असते आणि या रस्त्यावरील ग्रामीण भागाची शेतकऱ्यांची जी वाहतूक असते त्या वाहतुकीमध्ये जे शेतकरी वाहतूक करत असतात त्यांची वाहने सुद्धा फसत असतात. ती वाहने फसण्याचे कारण म्हणजे या रस्त्यावर फसलेला चिखल आणि हा चिखल नेमका कशामुळे फसला आहे हे सुद्धा कळत नाही. या रस्त्यावर चिखल जो फसला आहे तो चिखल आपण सध्या पाहूया. आणि हा जो चिखल साचलेला आहे या चिखलामुळे सध्या या रस्त्यावर वाहनांची फसण्याचे अतिशय असे जास्त प्रमाणात झालेले आहे. आणि या रस्त्यावर आपण सध्या या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलाखत घेऊयात आणि या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांची मुलाखत घेतो. त्या शेतकऱ्यांना आपण प्रश्न विचारायचा की हा जो चिखल फसला आहे नेमका कशामुळे फसला आहे आणि या चिखलाची शेतकऱ्यांना नेमकी काय अडचण येत आहे याबद्दल आपण त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचा. सर आम्ही बरेच दिवसापासून जाणे करतो. बरेच अशा अडचणी आहेत किंवा शेतकऱ्याला कापूस टॅम्पो आला तिथे फसायला आहे. कशामुळे व्हायला रस्ता किती दिवसातून लांबणार आहे असे प्रश्न हे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि या चिखल साचण्यासाठी नेमके जबाबदार कोण आहेत हे सध्या कळत नाही. नक्की वेळेवरच कळेल, योग्य त्या वेळेवरच कळेल की या रस्त्यावर चिखल साचण्याचे नेमके कारण कोण आहे.